गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। आता व्हिडिओची सुरुवातच इथे कपडे धुण्यापासून केली होती। आता बाळ बघा कसं त्याचं मन लावून असं कपडे धुवायचं काम चालू आहे। ते कशामुळे चालू आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। त्याच्या आधी आहे ना हाताने कपडे, आता माझ्याकडे मशीन तर आहे पण हाताने कपडे धुण्याचं हे कारण झालाच की तसं तर गुरुवारी वगैरे लाईट जाते आमच्याकडे, तेव्हा पण मला हातानेच कपडे धुवावे लागतात। पण आज झालं असं की आता ह्या बॅगा धुवायच्या होत्या मला आणि 2-3 दिवसापासून अशाच पडल्या होत्या की धुया म्हणून। आणि मागे एक दिवशी काय झालं म्हणजे मी बॅग आहे ना अशा मशीनमध्ये टाकल्या आणि मशीन आहे ना म्हणजे अशी वाजतच राहिली सारखं। तर म्हणलं हे का होतं बरं असं, तर पाणी वगैरे नसेल तर वाजत राहते मशीन, पण पाणी होतं आणि बाकी सगळं प्रॉपर होत्या गोष्टी, पण मशीन काय चालत नव्हती। तर मग लक्षात आलं माझ्या की हे बॅगा टाकल्यामुळे झालं असेल आणि म्हटलं आता याच्यानंतर आपण बॅगा नको टाकायला आणि बाकी हे कपडे अडकून बसतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पाण्याचा पण आमच्याकडे थोडा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे हाताने कपडे धुवावे लागते। स्पिन वगैरे करायला पण मी मशीनमध्ये टाकत असते, पण बाकी कपडे मग अशा हातानेच धुवून घ्यावे लागतात। आणि विशूचं म्हणलं ना तर त्याचं काय होतं ना, आता मी जे काम करत असेल तिथे तो असतोच आणि त्याला दुसरं म्हणजे असं, आता आम्ही राहतो तिथे कसं होतं ना, आम्ही ज्या फ्लोअरला राहतो तिथे मुले वगैरे त्याला खेळायला नाही भेटत, त्याच्यामुळे ना मग तो असा माझ्या भोवतालीच असा लुडबुड करत असतो। तुळशीचं पान खाल्लं का त्या झाडाला दे, इकडच्या झाडाला दे, इकडच्या हा हा त्या हा बरोबर येस। आता भरून कपडे हाताने धुतल्याच्या नंतर आहे ना पाणी पण इथे बरंच साठून झालं होतं, तर म्हणलं चला आता नाही ना झाडांना पण पाणी देऊन घेऊया। आणि झाडांना पाणी दिल्याच्या नंतर काय होतं ना की झाडातली माती वगैरे अशी खाली पडते आणि विशूचं कसं दिवसभर बाल्कनीमध्ये येणं जाणं चालूच राहतं आणि तसंही आता उन्हाळ्याचं थोडं बरं वाटतं, म्हणजे इथे ना सावली येऊन जाते, तसं सकाळी ऊन राहतं आणि 12च्या नंतर इथे सावलीच राहते, त्याच्यामुळे ना मग त्याला पण थोडंसं खेळायला बरं राहतं। आणि म्हणलं आपण बाल्कनी धुवून घेऊया। तर आता झाडांना पाणी द्यायचं होतं बघा, सांगत होते की या कुंडीमध्ये तुळशीचं झाड आहे तिथे पाणी, तुळशीचं झाड कुठे आहे, काय त्याच्यात टाकत नव्हता तो, दुसऱ्याच कुंड्यामध्ये असं टाकायचं चालू होतं। बॉय तर सदाफुलीला जितकं जास्त पाणी असेल तितके जास्त फुलं येतात आणि फुलं पण आता पाणी नसल्यामुळे किती सुकल्यासारखे झालेत फुलं। तर ह्यातल्या 3 कुंड्या तरी कमी झाल्या, त्याच्यामध्ये पण मला झाडं लावून घ्यायच्यात दुसरे। आता याला म्हणत होते ह्या कुंडीत पाणी दे, तर यात काय दिलं नाही त्याने, असं थोडं पाणी होत नाही, मुद्दामूनच तो दुसऱ्या कुंड्यामध्ये होतो पाणी। छान बाल्कनी वगैरे धुवून घेतली, पाणी देऊन घेतलं होतं झाडांना आणि त्याच्यानंतर आहे ना विशूला छान आंघोळ घालून घेतली आणि त्याला पहिले तर झोपी लावलं। आणि हे झाल्याच्या नंतर माझं जेवण असतं, तर जेवण केल्याच्या नंतर आहे ना परत मला हे काम करायचं होतं। आता बरेच दिवस झाले ना, एक रॅक माझा आवरून झाला होता, पण हा दुसरा रॅक आहे ना तो आवरायचा राहिला होता। त्याच्या आधी आहे ना आता हे ड्रम आहे ना याच्यामध्ये मी धान्य ठेवत असते, तर धान्यांना काय होतं ना वरती ठेवल्यावर थोडे किडे वगैरे लागतात, पण याच्यात ठेवल्यावर जास्त काही किडे वगैरे होत नाही, त्याच्यामुळे याच्यातच मी धान्य ठेवते। आणि तसंही गावाकडून आम्ही लागतं तेवढंच घेऊन येतो, जास्त काही क्वांटिटीमध्ये घेऊन येत नाही, तसं पण इथे साठवायचा थोडा प्रॉब्लेम पण येतो त्याच्यामुळे। आणि काय झालं होतं ना महत्त्वाचं म्हणजे ना ह्या आता हे ड्रम आहे ना त्याच्यावरती जे झाकण ठेवलं होतं त्याच्यावर असाच पसारा बराचसा ठेवून दिला होता मी, बघा एवढा सगळा पसारा त्याच्यावर होता आणि मला हेच आज आवरून घ्यायचं होतं। आणि आता काही धान्य
आता ह्याच्यावर रिकाम्या झालेल्या गोण्या आणि पिशव्या हे सगळं एवढं ठेवून दिलं होतं मी. आणि जी गोष्ट आता कुठं ठेवा हे लक्षात येत नाही ती याच्यावर ठेवून असं किचनमधलं चालू होतं. आता म्हणलं हे पहिलं आवरून घेऊया, नंतर रॅककडे पाहूया. तर बघा एवढ्या सगळ्या पिशव्या होत्या. आता ह्या पण कामाला येतात आणि अशा गोष्टी पण आता कामाला येत असतात, त्याच्यामुळे या पण थोड्या व्यवस्थित ठेवल्या तर पाहिजे तेव्हा आपल्याला भेटतात. म्हणूनच याचं व्यवस्थित करून असं घड्या वगैरे ठेवणं माझं चालू होतं. आणि जे खराब झालंय ते टाकून द्यायचं. मोठ्या साईजचे जे बॉक्स असतात ना हे रिकामे झालेले ते मी कधीच फेकून देत नाही, की त्याच्यामध्ये काहीतरी आपण ठेवूया ह्या हिशोबाने ठेवून देत असते. तर आता याच बॉक्समध्ये आता हे ना मिक्सरचा बॉक्स होता. आता हा माझ्या लग्नातला होता, जवळपास ह्याला 5 वर्ष होतील आता. तर त्याच्यामध्ये ना मी आता या अशा गोण्या भरून ठेवते. आणि या गोण्या ना आम्ही गावाकडे जाताना घेऊन जात असतो, तोपर्यंत ठेवायच्या कुठे, तर याच्यामध्ये ठेवलं तर व्यवस्थित ते राहता. आणि माळ्यावरती ठेवून दिलं तर म्हणजे हाताला पण लागत नाही सारखं सारखं, आणि व्यवस्थित ते जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेता येतं. आता पसारा बऱ्यापैकी कमी करून घेतला होता मी, पण महत्त्वाचं काम आणि ह्याला जास्त पण वेळ लागणार होता असं काम माझं पाठीमागे राहिलं होतं. आता हे धान्य व्यवस्थित मला करून ठेवायचे होते. आता ना त्या ड्रममध्ये मी ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ हे सगळं ठेवत असते. तर आता बाजरीचं काय झालं ना, बाजरी बऱ्यापैकी माझ्याकडे होती, ज्वारी आणि गहू हे नव्हतं त्याच्यामध्ये. पण बाजरीचं आता उन्हाळ्यामुळे खाऊ नाही वाटत आणि आता गरमी पण राहते त्याच्यामुळे, आणि बऱ्यापैकी होती बाजरी उरून. आता त्यालाच म्हणलं व्यवस्थित करून ठेवा आणि 2 महिने तरी ही व्यवस्थित राहिली पाहिजे. आता याच्या आधी पण मी ही बाजरी चाळून ठेवली होती, जवळपास ही अर्धी गोणी होती, तेव्हाच मी एकदा एवढी सगळी चाळून ठेवली होती. पण तेव्हा याच्यामध्ये खूप साऱ्या आळ्या होत्या, पण आता याच्यामध्ये आळ्या नव्हत्या, तर छोटे छोटे किडे झालेले होते. आणि आता हे चाळताना ना माझ्याकडून एक चूक झाली होती. आता चाळताना मी काय करायला पाहिजे होतं ना, की एका पातेल्यामध्ये किंवा एका ना पाटीमध्ये पाणी वगैरे घेऊन त्याच्यामध्ये चाळायला पाहिजे होतं, जेणेकरून आड्या किडे असतील तर याच्यामधून बाहेर येणार नाही आणि त्यातली त्यात राहील. आणि मी सगळे धान्य एकसाथ चाळून घेतले असते. तर आता झालं त्याच्या असं चूक झाली माझ्याकडून आणि परत मला हे असं भरून घ्यावं लागलं. नसता हे सगळे किडे माझ्या अंगावर आणि इकडं तिकडं गेले असते. तर ते चाळून घेतलं, भरून घेतले त्याच्यातलं किडे वगैरे, आणि त्याच्यानंतर ज्वारी पण चाळायला घेतली. आता मला आहे ना काम करताना जास्त पसारा वगैरे एका जागेवर असेल ना तर काम करायला काही मन लागत नाही. त्याच्यामुळे ना थोडं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरं काम करायला लागायचं. ज्वारी आणि बाजरी हे मी चाळून घेतलं आणि त्याच्यानंतर गहू चाळायला घेतले. आता माझं असं पण चाललं होतं, बराच टाईम झाला होता, जवळपास 6 वाजत आले होते संध्याकाळचे. आणि आता चहा वगैरे घेऊन थोडंसं विशूला खाली पण फिरून आणावं लागतं, तर त्या हिशोबाने पण काम चालू होतं की आता जसं होतंय तसं करूया. आता बघा मी इकडं चाळते तोपर्यंत बाळाने काय केलं, आता मी सुपलीमध्ये जे भरून ठेवलं होतं ना त्यातलंच एक झाकण भरून आणलं आणि याच्यामध्ये टाकलं. बघा असे पण उलटे सुलटे काम आता होत असतात. लेकरांना घेऊन कामं करायचे म्हणलं तर एवढंही सोपं नसतं, म्हणजे मुलांना घेऊन कामं करायचे म्हणलं तर. आणि हे कामं पण आपल्याला त्यावेळेला करावीच लागतात आणि मुलांना पण सांभाळावंच लागतं. आता आपल्या लेकराचं म्हणलं तर आपल्यालाच करावं लागणार, त्यांना घेऊन का होईना पण कामं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावंच लागतात. आता त्याने तिकडं ते काम हडवलं होतं, पण बघा आता इथं कशी मदत करणं चालू होतं. त्याला झाडू दे म्हणलं तर इकडं ठेवलेला होता, तो झाडू त्याने माझ्या हातात आणून दिला आणि सोबतच बघा आता हा ट्रे पण असं पुसायचं काम चालू होतं. आता किती त्याच्याच्याने होतं हे माहीत नाही, पण त्याला ते काम मी जे करते ते त्याला करायचं असतं. मग आता माझ्या हातातलं घेऊन तयारी होती त्याची, असं त्याला पुसायचं होतं. नक्की ट्रे तसा तर मला पुसूनच घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये ना आता बरेचसे कांदे आणले होते, लसणही आणला होता. आता लसण तर काही याच्यामध्ये बसला नसता, कांदेच होते पिशवी भरून, ते मला ठेवायचे होते.
पण आता ट्रे खूप बऱ्यापैकीच खराब झाला होता, तर म्हणलं आता ह्याला पुसून घेण्यापेक्षा ना धुवूनच घेऊया. तसं पण आहे ना, धान्य ठेवलेला ड्रम पण मला घासून घ्यायचा होता, त्याच्यासोबतच म्हणलं आता हा ट्रे पण घासून घेऊया. आता मी पोछा घेतला होता इथलं पुसण्यासाठी, तर बाळाने तो काय सोडला नाही, त्याला पाहिजे होता. आणि आता त्याला रडत बसवायला पण टाईम नव्हता, त्याला म्हणलं राहू दे बाबा तुझ्याच हातात. आणि मी इथे ना फडक्यानेच माझं असं फरशी पुसायचं चालू होतं. त्यातही बघा तो आता त्याचे पाय खराब झालेले, आता इकडे तिकडे असा फिरत होता. तर या टायमिंगमध्ये ना एवढी चिडचिड होते, म्हणजे एकतर काम असते, वेळ पण झालेला असतोय आणि हे सगळं मॅनेज करायचं अवघड होऊन जातं. व्हिडिओची सुरुवात आणि शेवट बाळाला घेऊन असं माझं काम करण्यातच झालं आहे. पण असो, आता यातही काहीतरी आपण शोधलं तर समाधानच आहे. आणि काम केल्याचं वेगळं सॅटिस्फॅक्शन हे भेटतं आणि सोबतच आपण एका बाळालाही सांभाळतोय आणि सोबत हे सगळे कामं करतोय. तर असं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला